सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी इंग्लिशचा पेपर तुमचा 7 मार्चला होणार आहे. मग या इंग्लिशच्या पेपरसाठी हा व्हिडिओ सर्वात इम्पॉर्टंट होणार आहे, कारण की तुमचा जो पेपर आहे तो कशा पद्धतीने तुम्हाला लिहायचा आहे, पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचं आहे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, पेपर प्रेझेंटेशन पेपर कसा लिहायचा हा सर्वात महत्त्वाचं असतं, कारण की तुमचा हा लँग्वेजचा पेपर आहे. म्हणजे लँग्वेज म्हणजे इंग्लिश, मराठी, हिंदी असते ना, तर हे लँग्वेजचे पेपर प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचे असतात, ज्यामध्ये तुमचे इथं मार्क्स जे आहेत ते वाढतात जेव्हा तुम्ही पेपर प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीने करता. तर पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर काही IMP क्वेश्चन्स तुम्हाला मी देणार आहे. तर IMP क्वेश्चन्स तुम्हाला कोणकोणते असतील ते सांगतो. त्याआधी व्हिडिओ तुम्ही कंप्लीट पहा, कारण की स्किप करू नका. कुठेही सांगू शकतो की IMP क्वेश्चन तुम्हाला कुठे मिळतील, कोणकोणते IMP क्वेश्चन्स आहेत म्हणून. ठीक आहे, त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासोबतच याच्या अगोदर तुम्हाला एक इम्पॉर्टंट व्हिडिओ मी दिला होता, तो म्हणजेच की कशा पद्धतीने तुम्हाला स्टडी करायचा आहे, कोणकोणते टॉपिक तुम्हाला स्टडी करायचे आहेत बोर्ड परीक्षेसाठी, इंग्लिशच्या पेपरसाठी. तो विद्यार्थी मित्रांनो, तो व्हिडिओ जवळपास 1,00,000+ विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे. ओके, 1,00,000+ विद्यार्थ्यांनी पाहिला आणि त्यांचा बेनिफिट त्यांना खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. तुम्ही सुद्धा व्हिडिओ तो पाहायचा आहे, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर. ठीक आहे, हा व्हिडिओ कंप्लीट पहा, त्यानंतर तो व्हिडिओ पाहा. ओके, तो व्हिडिओ पहा तुम्ही 1.5x स्पीडने आणि हा व्हिडिओ सुद्धा 1.5x स्पीडने पहा. ओके, बाकी माझ्या चॅनलवरचे कोणतेही व्हिडिओ तुम्ही नाही पाहिले, म्हणजे जे IMP सांगत आहेत तेच पाहायचे, बाकी नाही पाहिले तरी चालणार आहे, कारण की तुमच्याकडे वेळ नाही आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही फास्ट पहा आणि तुमचा इथं वेळ वाचणार आहे. ओके, आता पहा विद्यार्थी मित्रांनो, पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं ते सांगतो तुम्हाला. पण त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी दिवस रात्र इथं मेहनत सुरू आहे. आता हा जो इंग्लिशचा पेपर तुम्हाला मी दाखवत आहे, पेपर प्रेझेंटेशनचा कसा लिहायचा म्हणून, हा मी इथं स्वतः सॉल्व केलेला आहे. फक्त हाच पेपर नाही, तुमचे टोटल जे 9 पेपर आहेत ना, 10वी परीक्षेचे बोर्डाचे टोटल 9 सब्जेक्टचे पेपर, 9 पेपरही मी सोडवलेले आहेत. ओके, तुम्हाला सोडून रेडी ठेवलेले आहेत, ते 1 बाय 1 तुम्हाला मी देणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की 10वीचे विद्यार्थी मला माहिती आहे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे व्हिडिओज देणे महत्त्वाचं आहे, कारण की तुम्ही पहिल्यांदा बोर्ड परीक्षा देता, चांगलं गायडन्स तुम्हाला पाहिजे. त्यासाठी आम्ही दरवर्षी प्रोव्हाइड करत असतो, यावर्षीसुद्धा करत आहे. पण अजूनसुद्धा पहा ना, तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. 90% विद्यार्थी फक्त व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब करणे खूप महत्त्वाचं आहे, कारण की सबस्क्राईबच केल्याने तुम्हाला व्हिडिओ कसा पोहोचणार ना. ओके, तर तुम्हाला नक्की बेनिफिट पाहिजे असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून. आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर तिथं एक तुम्हाला नोटिफिकेशनची बेल मिळते. ओके, अशी नोटिफिकेशनची बेल असते तिथं, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ऑलवरती ते सेट करा. ठीक आहे, ऑलवरती सेट केले की जेव्हा मी व्हिडिओ टाकणार आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येणार, म्हणजे लगेच तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे, तर ऑलवरती ते सेट करून ठेवा नोटिफिकेशन, किंवा जेव्हा व्हिडिओ पाहिजे तुम्हाला नॉलेज क्रीडा असं सर्च करायचं यूट्यूबवरती. ओके, नॉलेज क्रीडा आपल्या चॅनलचं नाव, तुम्हाला व्हिडिओ मिळून जाणार. ठीक आहे, आता पहा पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं, चला इथं सुरू करूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हा इंग्लिशचा पेपर आहे जो की मी इथं सोडवलेला आहे. तर आता पहा, लास्टच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की पेपरची सुरुवात तुम्हाला करायची आहे, ते म्हणजेच की सेक्शन नंबर 5 रायटिंग स्किल्सपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर यामध्ये पहा की तुम्हाला सुरुवात करताना क्वेश्चन नंबर कसा टाकायचा. तर क्वेश्चन नंबर टाकताना डायरेक्टली इथं क्वेश्चन नंबर 5A टाकायचा आणि ॲन्सर A1. आता यामध्ये A1 आणि A2 असे 2 क्वेश्चन्स आहेत लेटर रायटिंगमध्ये. तर A1 आपण इथं सोडवला, म्हणून क्वेश्चन नंबर पहा पद्धतशीर कसा टाकायचा. आता बरेच जण चुका काय करतात की इथं पेपर लिहिताना त्याचं क्वेश्चनसुद्धा लिहितात. म्हणजे आता समजा क्वेश्चन नंबर 5A मी टाकला, आता जो लेटर रायटिंगचा क्वेश्चन दिला आहे आपल्याला इथं रायटिंग स्किलमध्ये, तर तो जो क्वेश्चन दिला आहे तो क्वेश्चन तुम्ही लिहायचा नाही. डायरेक्टली त्याचा जो क्वेश्चन नंबर आहे तो व्यवस्थित टाकायचा आणि डायरेक्टली ॲन्सरला तुम्ही इथं काय करायची, सुरुवात करायची. आता तुम्हाला पाहू शकता लेटर रायटिंग 2 टाईपचे येतात, इन्फॉर्मल लेटर आणि एक असते फॉर्मल लेटर. आता A1 मध्ये हा इन्फॉर्मल लेटर आहे आणि A2 मध्ये काय आहे, हे फॉर्मल लेटर आहे. ओके, मग आता बरोबर पहा, मी A1 नंबर इथं टाकला. का A1 टाकला, कारण की मी इन्फॉर्मल लेटर इथं सोडवत आहे. म्हणजे पेपर चेक करणाऱ्यांना डायरेक्टली समजते हा बाबा A1 सोडवला. आणि इथं मी हेडिंगसुद्धा दिली, लेटर रायटिंगचा आन्सर लिहिण्याच्या अगोदर इन्फॉर्मल लेटर म्हणून, म्हणजे डायरेक्टली त्यांना समजलं की हा इन्फॉर्मल लेटर विद्यार्थ्यांनी इथं लिहिलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही वरती छोटं हेडिंग लिहू शकता प्रत्येक क्वेश्चनचं म्हणजेच काय की कोणकोणत्या क्वेश्चनचं लिहायचं मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. ठीक आहे, तर पहा
इथं आपण इन्फॉर्मल लेटर लिहिलं. त्यानंतर महत्त्वाची अजून एक गोष्ट सांगतो ते म्हणजे की हे समजा तुमची ॲन्सर शीट आहे. ॲन्सर शीटमध्ये ओके हे पाहू शकता डाव्या साईडला एक अशी लाईन ओढली. ओके उजव्या साईडला सुद्धा तुम्हाला अशी एक लाईन ओढायची आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर उजव्या साईडला सुद्धा तुम्हाला अशी एक लाईन ओढवायची आणि डाव्या साईडला सुद्धा, म्हणजे दोन्ही साईडने अशा लाईन तुम्हाला ओढायच्या आहेत, कारण की हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता आता इन्फॉर्मल लेटर असे हेडिंग टाकलं. नंतर इन्फॉर्मल लेटर कसं लिहितात ज्यांना माहिती नसेल ते इथं पाहून घ्या. ओके इथं डेट असते, त्यानंतर त्याचा ॲड्रेस असतो. ओके इन्फॉर्मल लेटरमध्ये. त्यानंतर डिअर जे सुद्धा इन्फॉर्मल लेटर तुमच्या फ्रेंडला असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाला असेल तर इथं लिहावं लागते, त्यामध्ये डिअर लिहायचं. त्यानंतर तुम्ही इथं छोटे छोटे पॅराग्राफ जो सुद्धा तुमचा टॉपिक दिलेला असेल लेटर रायटिंगचा, तो टॉपिकवरती तुम्हाला इथं लिहायचा आहे. ओके त्यानंतर महत्त्वाचं लास्टला काय लिहायचं लक्षात ठेवायचं की युअर ब्रदर, युअर सन, ओके युअर सिस्टर जे असेल दिलेलं तुम्हाला लिहायचं आहे. आणि शेवटी तुम्हाला जे क्वेश्चनमध्ये नावं दिलेले असतील ते तुम्हाला इथं पद्धतशीर लिहायचे. तुम्हाला जो ॲड्रेस वगैरे दिला असतो तो सुद्धा तुमच्या इथं याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये लेटर रायटिंगच्या दिला असतो, तो पद्धतशीर तुम्ही पाहायचा. त्यानंतर तुम्हाला बी क्वेश्चन येतो. बीमध्ये तुम्हाला असते स्पीच रायटिंग आणि डायलॉग रायटिंग. आता यामध्ये क्वेश्चन नंबर पहा व्यवस्थित मी इथं टाकला, बी नंबर टाकलेला आहे. त्यानंतर डायरेक्टली आन्सर लिहिलं B2. ओके क्वेश्चन लिहिला का नाही. त्यानंतर इथं वरते काय हेडिंग टाकलं ड्राफ्टिंग अ स्पीच. आता B2 लिहिला, यामध्ये मग B1 सुद्धा दिला असेल ना. हां तर B1 तुम्हाला असतो तो म्हणजेच की डायलॉग रायटिंग. ओके तर डायलॉग रायटिंग तुम्हाला क्वेश्चन असतो B1 आणि B2 असतो स्पीच रायटिंग. तर दोनपैकी कोणताही तुम्ही एक लिहू शकता जो तुम्हाला सोपी वाटते. स्पीच रायटिंग सुद्धा सोपी आहे आणि डायलॉग रायटिंग सुद्धा सोपी आहे. तर स्पीच रायटिंग मी इथं लिहिलेलं आहे. स्पीच रायटिंग कसं लिहितात पहा सांगतो. तर स्पीच रायटिंग करताना वरती छोटे हेडिंग द्यायचं ड्राफ्टिंग अ स्पीच म्हणून. ओके त्यानंतर तुम्ही जे टॉपिक असेल स्पीचचा त्याचं तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे टायटल द्यायचं आहे, हेडिंग द्यायचं आहे. ओके जसं की आपल्या स्पीचचं टायटल आहे हार्ड वर्क अ की टू सक्सेस. ओके त्यानंतर आता स्पीच देत आहे. स्पीच म्हणजेच काय होते, मराठीमध्ये आपण त्याला भाषण म्हणतो. स्पीच आपण ऐकलं असेल, आपण दिलं असेल, बोललो असेल, बट आता तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं असते. पण कसं लिहितात, जसं आपण बोलतो तसंच तुम्हाला इथं लिहायचं असते. म्हणजे कसं की पहा, जसं तुम्हाला आता भाषण बोलताना म्हणजे भाषण देताना, स्पीच देताना इथं आपण काय सुरुवात व्यवस्थित करायची असते. सुरुवात अशी की डिअर टीचर्स अँड फेलो स्टुडंट्स, टुडे इज आय गेट अ चान्स टू एक्सप्रेस माय थॉट्स थ्रू दिस स्टेज, सो आय एम व्हेरी ग्लॅड टू हॅव इट ॲज अ कॅप्टन ऑफ अवर क्रिकेट टीम. आय हॅव सम थॉट्स टू डिलिव्हर. ओके म्हणजे सुरुवात अशी करायची, माय डिअर फ्रेंड्स अँड माय डिअर टीचर्स, आय एम हिअर टू एक्सप्रेस माय thoughts that I have given chance by you and all the members of our school. ओके आय एम सो ग्लॅड. म्हणजे असं तुम्ही सुरुवात करायची. त्यानंतर जो टॉपिक असेल तुमचा तो 1 बाय 1 इथं लिहायचा. आता स्पीच लिहिताना महत्त्वाचं लक्षात घ्यायचं की छोटे छोटे पॅरेग्राफ करून तुम्ही इथं काय करायचे, स्पीच लिहायचं. ठीक आहे. आणि स्पीच म्हणजे असं आपण इमॅजिन करायचं की बाबा स्पीच फक्त लिहत नाही आहे, आपण स्पीच देत आहे. जेव्हा तुम्ही इमॅजिन करता की हां आपण स्पीच स्टेजवरती उभा आणि ते आपण देत आहो भाषण, तर तेव्हा तुम्ही व्यवस्थित सर्व लिहू शकता. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही इमॅजिन करायचं. तर छोटे छोटे पॅरेग्राफ लिहून तुम्ही इथं लिहायचं. आणि या स्पीचची एंडिंगसुद्धा महत्त्वाची असते. एंडिंग पहा कशी करायची, एंडिंग नेहमी थँक्यूने तुम्हाला करायची असते. ओके त्यानंतर पाहू शकता तुम्ही हे सुद्धा लिहू शकता जे मी इथं लिहिलेलं आहे स्पीचच्या एंडिंगला, इफ आय टोल्ड समथिंग रॉंग देन सॉरी आय हॅव टू एंड माय स्पीच हिअर, थँक्यू. हे सुद्धा तुम्ही इथं लिहू शकता. ओके तर त्यानंतर पाहू शकता पुढचा क्वेश्चन पाहूया, तो म्हणजेच की इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता डायरेक्टली पाहू शकता क्वेश्चन नंबर 6A टाकलेला इथं. आणि त्यानंतर पाहू शकता आता 6A टाकल्यानंतर डायरेक्टली त्याचं ॲन्सर लिहिलं. आणि इथं पाहू शकता ॲन्सर काय लिहिलं, A2 लिहिलं. आता पाहू शकता A1 सुद्धा तुम्हाला होतं, A2 सुद्धा होतं. A1 मध्ये कोणतं होतं आणि A2 मध्ये पहा. A2 मध्ये तुम्हाला होतं व्हर्बल टू नॉन व्हर्बल. ठीक आहे. A2 मध्ये काय होतं, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. व्हर्बल मी तुम्हाला सांगितलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. व्हर्बल म्हणजे जो तुमचा पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला असतो तो नॉन व्हर्बलमध्ये करायचा असतो. मग नॉन व्हर्बल म्हणजे तुम्हाला हा असा पाहू शकता आता टेबल दिलं, या टेबलमध्ये आपण काय नॉन व्हर्बलमध्ये हे कन्वर्ट इथं केलेलं आहे. हा टेबल म्हणजे इथं नॉन व्हर्बल आणि जो पॅरेग्राफ असतो तुमचा तो असतो तुमचं व्हर्बल. ठीक आहे. ओके मग असा डिपचं तुम्हाला क्वेश्चन येतो.
ठीक आहे. समजा मग येथे वरती हेडिंग द्यायचं, टायटल द्यायचं तुमचं व्हर्बल टू नॉन व्हर्बल असेल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल असेल. ठीक आहे. वरती टायटल द्यायचं. नंतर यामध्ये जे पॉईंट्स येतात जसे पाहू शकता डूज अँड डोंट्स तुम्हाला इथं दिलेला आहे. ओके, जो टॉपिक असेल तुमचा त्यावरती. ठीक आहे. वी मस्ट प्लॅन ट्रीज, वी शुड डू नॉट कट ट्रीज. ओके, तुम्हाला पॅराग्राफ दिला होता, त्या पॅराग्राफवरून तुम्हाला इथं नॉन व्हर्बलमध्ये हे कन्वर्ट केलं आहे. ओके, ट्रान्सफर केलं आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणतात ना, म्हणजे एक इन्फॉर्मेशन असते ते तुम्हाला पॅराग्राफ फॉर्ममध्ये दिली असते व्हर्बल, आणि ते नॉन व्हर्बल म्हणजे ह्या टेबलमध्ये ओके पायचार्टमध्ये वगैरे तुम्हाला जसं दिलं असेल त्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायची असते. ठीक आहे. तर हे झालं इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा क्वेश्चन. त्यानंतर इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर बी. क्वेश्चन नंबर बी मध्ये पाहू शकता तुम्हाला यामध्ये सुद्धा 2 क्वेश्चन येतात. जसं की B1 येते न्यूज रिपोर्ट, वरती हेडिंग द्यायचं छोटंसं न्यूज रिपोर्ट. ओके, आणि B2 क्वेश्चन असतो तुमचा डेव्हलप अ स्टोरी. ओके, डेव्हलप अ स्टोरी. स्टोरी जी तुम्हाला स्टार्टिंग दिली असते किंवा एंडिंग दिली असते त्यावरून तुम्हाला काय स्टोरी इथं लिहायची असते. ओके, एक्सपांड द थीम म्हणतात ना त्याला. एक्सपांड करणे म्हणजे काय, वाढवणे. आता न्यूज रिपोर्टमध्ये तुम्हाला मी सांगितलं असेल. ओके, न्यूज रिपोर्ट म्हणजे काय होते की न्यूज लिहिणे. आता तुम्ही न्यूजपेपरमध्ये न्यूज पाहता, त्यामध्ये कशी न्यूज दिली असते त्यानुसार तुम्हाला इथं न्यूज रिपोर्ट लिहायचं असते. पहा कसं लिहायचं असते न्यूज रिपोर्ट. तर न्यूज रिपोर्ट लिहिताना सर्वात अगोदर हेडिंग द्यायचा ॲन्सरमध्ये न्यूज रिपोर्ट. त्यानंतर आता न्यूजचा टॉपिक कोणता आहे. ओके, टॉपिक पाहू शकता हा आहे की इंडियन क्रिकेट टीम क्लिंचेस T20 सिरीज विक्ट्री ओव्हर आयर्लंड. ओके, म्हणजे आयर्लंडसोबत T20 सिरीजची इंडियाने काय केली इथं क्लीन चिट केली आहे, म्हणजे सर्व T20 मॅचेस इथं जिंकलेले आहेत. ठीक आहे. आता हेडलाईन आपलं येणार आहे महत्त्वाचं लक्षात ठेवा. न्यूज रिपोर्ट करताना तुम्ही जेव्हा न्यूजपेपर वाचता तेव्हा मध्ये तुम्हाला ठळक हेडलाईन दिसते ना तिथं, ठळक बातम्या तुम्हाला दिसतात तिथं. त्या वरती जे हेडिंग असते तुमचं ते महत्त्वाचं असते. न्यूज रिपोर्ट लिहिताना पाहू शकता अगोदर हेडिंग द्यायचं, त्यानंतर तुम्हाला इथं लिहायचे असते ते डेट लिहायची असते 8 नोव्हेंबर 2023. कोणत्या तारखेची तुम्ही इथं न्यूज लिहत आहात ते तुम्हाला इथं लिहायचं असते. त्यानंतर लीड लाईन म्हणजेच काय, तुमची इथं स्टार्टिंग. ओके, स्टार्टिंग तुम्हाला इथं काय करायची असते, न्यूज रिपोर्टची करायची असते. आता मी जे इथं तुम्हाला दिलं आहे, हेडलाईन लिहिला आहे, इथं डेट लिहिलेला आहे. ओके, डेट लिहिलं तरी चालेल तुम्ही, पण हे जे हेडलाईन लिहिलं त्यानंतर लीड लाईन लिहिलं हे तुम्ही नाही लिहिलं तरी चालणार आहे. डायरेक्टली तुम्ही वरती हेडलाईन द्यायचं, नंतर तुम्ही इथं डेट लिहायची, नंतर तुम्ही इथं काय लिहायचं, प्लेस लिहायचं. म्हणजे आता प्लेस तुम्ही लिहू शकता जे वगैरे सुद्धा जिथून तुम्ही न्यूज घेतलेली आहे, समजा पुणे, मुंबई किंवा कुठून पण घेतलेली असेल न्यूज, त्यावरून तुम्ही ते ठिकाण लिहू शकता. ते ठिकाण लिहिलं की त्यानंतर तुम्ही काय करू शकता, इथं तुम्ही काय लिहायची, मेन आपली न्यूज लिहायची, न्यूजसारखी न्यूज लिहायची. म्हणजे की बा इंडियाने सिरीज कशी जिंकली, किती मॅचेसची सिरीज होती, कोण त्यामध्ये जे असेल मॅन ऑफ द मॅच वगैरे, त्यानंतर मॅन ऑफ द टुर्नामेंट जे असेल तुम्ही लिहायचं. ठीक आहे. कोणकोणते प्लेयर्स होते, कोणाला चान्स मिळाला होता, ते सर्व न्यूज तुम्ही इथं लिहायची. आता ज्यांना याच्याबाबत न्यूजबाबत माहिती असेल ते सर्व व्यवस्थित लिहितीलच. आणि महत्त्वाचं इथं तुम्ही पॅराग्राफ करून लिहायचं. ओके, प्रत्येक छोटे पॅराग्राफ तुम्ही म्हणजे 2 पॅराग्राफ सुद्धा लिहू शकता किंवा 3 पॅराग्राफ छोटे तुम्ही इथं लिहू शकता. खूप छोटे पण पॅराग्राफ नाही करायचे, बट 2 की 3 पॅराग्राफ तुम्ही इथं करायचे आहेत. आणि त्यामध्ये पूर्ण न्यूज टाईप इथं पूर्ण लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की स्पीच लिहायचं, तर तेव्हा इमॅजिन करायचं की तुम्ही स्पीच देत आहात. जेव्हा तुम्ही न्यूज रिपोर्ट लिहत आहात तेव्हा तुम्ही इमॅजिन करायचं की तुम्ही बाबा खरंच न्यूज इथं लिहत आहात. म्हणजे जसं तुम्ही इमॅजिन कराल तसं तुमचे शब्द तुम्हाला इथं इमॅजिन होतील आणि तसं तुम्ही लिहाल. म्हणून तशा टाईपनं तुम्ही विचार करायचा जेव्हा तुम्ही इथं क्वेश्चनचा आन्सर लिहत असतात. ठीक आहे. त्यानंतर आहे तुम्हाला पाहू शकता यामध्ये रायटिंग स्किलमध्ये ओके हा क्वेश्चन येतो, तो म्हणजे की क्वेश्चन नंबर 7. ओके, क्वेश्चन नंबर 7 मध्ये पाहू शकता आन्सर लिहायचं तुम्हाला एचं आन्सर लिहिताना पाहू शकता तुम्हाला जे शब्द दिलेले असतात ओके इंग्लिशमध्ये ते तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये लिहायचे असतात. जसं की मी आता आपल्या मातृभाषेमध्ये लिहिलं ते म्हणजेच की मराठी. प्रेयर म्हणजे प्रार्थना, कंपेशन म्हणजे करुणा, ओके, विलेज म्हणजे गाव, सक्सेस म्हणजे यश, ओके, हॅबिट म्हणजे सवय, बेगर म्हणजे भिकारी. म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये असे शब्द लिहायचे. व्यवस्थित लिहायचं, नंबर टाकायचा, ते शब्द लिहायचा आणि त्यामध्ये असं बरोबरचं साईन करून त्याचं लिहायचं जे असेल ते, म्हणजे ज्याचा जो अर्थ असेल मराठीमध्ये लिहायचं. ए मध्ये क्वेश्चन तुम्हाला विचारता क्वेश्चन नंबर 7 ए मध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 बी मध्ये तुम्हाला पाहू शकता कसा क्वेश्चन विचारतात. त्यामध्ये तुम्हाला वाक्य दिलेले असतात इंग्लिशमध्ये, ते तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. ओके, कोणतेही पाहू शकता तुम्हाला 2 लिहायचे असतात. पाहू शकता 4 वाक्य तुम्हाला इथं काय दिलेले असतात. तर मी इथं 4 पैकी 4 सुद्धा लिहिलेले आहेत. तुम्ही सुद्धा 4 पैकी 4 लिहू शकता जर तुमच्याकडे वेळ वगैरे असेल तर. ओके, आणि ट्राय करायचं 4 पैकी 4ही लिहायचे, कारण की कसं आहे की 2 आपल्याला लिहायचे असतात. तर मराठीमध्ये 2 आपण जे लिहाल ते बरोबर आले तर 4 पैकी 2 जे बरोबर असतील व्यवस्थित त्याचे मार्क आपल्याला मिळून जातील.
किंवा तुम्ही एवढे परफेक्ट असाल की 2 आपण जे लिहिले ते एकदम बरोबरच आहेत, तर 3 किंवा 4 लिहिण्याची गरज नाही आहे, 2च लिहायची. ठीक आहे. तुमचा टाईमसुद्धा पेपरमध्ये लिहिण्याचा महत्त्वाचा असतो. तशा पद्धतीने व्यवस्थित लिहायचं, नंबर टाकायचा, वाक्याचं वाक्य लिहायचं. ओके. वाक्यसुद्धा लिहायचं, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर तुम्ही इथं काय करायचं, इथं जे असेल त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेट होत असेल ते लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता पुढचं तुम्हाला येते ते म्हणजेच की क्वेश्चन नंबर 7C मध्ये. ओके. टोटल 3 क्वेश्चन विचारता. क्वेश्चन नंबर 7 मध्ये A, B आणि C. ए मध्ये शब्द देतात, त्यामध्ये मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं. बी मध्ये वाक्य देतात, त्यामध्ये मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं. आणि सी मध्ये तुम्हाला देतात ते म्हणजेच की फ्रेज. ओके. फ्रेज तुम्हाला देतात. ठीक आहे. तर फ्रेज म्हणजेच काय, तुम्ही म्हणी टाईप म्हणू शकता की म्हणी टाईप असते, ते तुम्हाला इथं काय करायचं असते, ट्रान्सलेट करायचं असते. जसं की पाहू शकता 2 देतात. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. तुमच्या कपड्यानुसार तुमचे कोट कापा. ठीक आहे. हे तुमचा मराठीत अर्थ झाला. त्यानंतर पाहू शकता 3 नंबरला व्हेअर देअर अ विल देअर इज अ वे. म्हणजे इच्छा तिथे मार्ग. पाहू शकता इच्छा तिथे मार्ग ही म्हण झाली ना एक, तर तुम्हाला इंग्लिशमध्ये दिली होती काय मराठीमध्ये इथं ट्रान्सलेट केली. तर कोणतेही एक लिहायचं असते तुम्हाला, बट इथं मी दोन्ही लिहिलेले आहेत. ठीक आहे. तुम्ही सुद्धा एक लिहू शकता किंवा दोन्ही पण लिहू शकता. आता पाहू शकता हा आपला सेक्शन इथं संपलेला आहे. हा सेक्शन इथं संपला. आता पाहू शकता इथं तर आपल्याला जागा इथं छोटीशी राहिलेली होती, बट इम्पॉर्टंट काय की आपला नवीन सेक्शन इथं सुरू झालेला आहे. म्हणून नवीन सेक्शन तुम्ही इथं नवीन पेजवरतीच काय इथं करायचा, सुरू करायचा. ठीक आहे. जसं की आपला नवीन सेक्शन आपला सेक्शन ए, म्हणजे सेक्शन 5 झाल्यानंतर सेक्शन ए तुम्ही लिहायचा. आता पहा ही माझी स्ट्रॅटजी आहे चांगले मार्क्स घेण्यासाठी. म्हणजे 3 तास तुम्हाला मिळत असतात. 3 तासामध्ये पूर्ण पेपर सोडवण्यासाठी की सेक्शन 5 पासून तुम्ही काय करा, रायटिंग स्किल पासून इथं सुरू करा. त्यानंतर सेक्शन ए, बी, सी, डी लिहा. ठीक आहे. सेक्शन 1, 2, 3, 4 लिहा. ओके. बट तुमची स्ट्रॅटजी काही वेगळी असेल की 3 तासामध्ये तुम्ही परफेक्ट पेपर लिहू शकता, तर तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम. ही माझी स्ट्रॅटजी मी तुम्हाला शेअर करत असतो. तुम्हाला आवडत असेल, तुमच्याकडे कोणती स्ट्रॅटजी नसेल, तर तुम्ही हे यूज करा. 100% गॅरंटीन तुम्हाला 3 तासाच्या अगोदर तुमचा पेपर लिहिणे इथं होणार आहे, जर तुमचा स्टडी झालेला असेल तर. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं आता सेक्शन ए वगैरे कसा लिहायचा हे तुम्हाला मी तर सांगतो. ठीक आहे. आता पहा सेक्शन ए मध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडी असतो. लँग्वेज स्टडीमध्ये पाहू शकता क्वेश्चन नंबर 1A येते तुम्हाला. फर्स्ट क्वेश्चन लिहायचा पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला जे शब्द दिले असतात, लेटर असतात, ते लेटर इथं मिसिंग असतात, ते ओळखून तुम्हाला लिहायचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 येतो. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार तुम्हाला शब्द दिले आहेत, तर ते तुम्हाला इथं लावायचे असतात सेकंड क्वेश्चनमध्ये. त्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता सेकंडमध्ये सुद्धा हाच क्वेश्चन आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन येतो तुम्हाला, तो म्हणजेच की पंच्युएट द फॉलोविंग. त्यामध्ये पंच्युएट म्हणजेच काय की व्यवस्थित जे मार्क्स असतात तुम्हाला, कॉमा, फुल स्टॉप. ओके. तर ते तुम्हाला करायचे असतात. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं सेकंड येते पाहू शकता, जे तुम्हाला व्हर्ब चेन असते ना. ओके. व्हर्ब चेन असते तुम्हाला, ते व्यवस्थित तुम्हाला इथं लिहायचे असते. ओके. त्यानंतर तुम्हाला असते पाहू शकता 5th आणि 6th नंबरचा क्वेश्चन. ओके. एक शब्द दिला आहे, त्याचे तुम्हाला त्याच्या रिलेटेड काही वर्ड लिहायचे आहेत. ओके. 6 नंबरचं हे आहे वर्ड चेन तुमची, सॉरी. तर हे तुमची काय आहे, व्हर्ब चेन आहे तुम्हाला. ओके. तर व्हर्ब चेन हे आहे तुम्हाला, ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहे. ओके. हे जे तुम्हाला दिले आहे हे व्हर्ब चेन नाही आहे, तर हे तुम्हाला एक डिफरंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. म्हणजे हे जे लँग्वेज स्टडी आहे ना, लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला कोणतेही सिम्पल क्वेश्चन विचारू शकतात. त्यामुळे काय एवढं कन्फ्युजन करायचं नाही आहे. सिम्पल क्वेश्चन लँग्वेज स्टडीचे तुम्हाला विचारले जातात, जसं की व्हर्ब चेन, एखाद्या शब्दाच्या रिलेटेड अजून बाकी शब्द काही, किंवा अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार शब्द लिहा. असे सिम्पल क्वेश्चन तुम्हाला जे तुम्हाला येतात ते विचारत असतात. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला याचमध्ये पाहू शकता तुम्हाला जे क्वेश्चन विचारले पाहू शकता, जसं की आता हा वाला क्वेश्चन आहे आणि हा वाला ए, आणि हा सेकंडवाला, फर्स्ट आणि सेकंडवाला बी मध्ये. शी डिसाइडेड टू रन अवे फ्रॉम होम. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडीचे सोपे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, जसं की पाहू शकता डू ॲज डायरेक्टवाले. ओके. तशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पाहू शकता इथं तुम्हाला सेकंडवाला क्वेश्चन जसं की पे आहे, तर पेचं तुम्हाला काय शेवटून एक शब्द लिहायचा, सफिक्स किंवा प्रफिक्स लावून. ठीक आहे. सफिक्स म्हणजेच काय, म्हणजे प्रत्यय घटित. ओके. उपसर्ग घटित तुम्ही मराठीमध्ये केलं असेल ना, त्या टाईप आहे हे. ओके. पेमेंट, पेला आपण काय लावलं, MENT म्हणजे पेमेंट झालं. हॅपीला आपण काय लावलं, ऑन सुरुवातला, म्हणजे काय झालं, अनहॅपी. जसं की तुम्हाला मराठीचा पेपर तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला काय आलं होतं, ज्ञानी आलं होतं, मला लक्षात आहे. ओके. ज्ञानीला तुम्हाला काय करायचं होतं, अज्ञानी. पण हे तुम्हाला काय विरुद्धार्थी शब्दाला आलं होतं, बट काय सुरुवातला लावला ना, तर तशा टाईपचं तुम्हाला इथं विचारतात. ठीक आहे. उदाहरण म्हणून तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता पाहू शकता आपला सेक्शन ए लँग्वेज स्टडीचा इथं काय संपलेला आहे. आता या पेजवरती आपण सुरू केला का नवीन सेक्शन, नाही तर नवीन पेजवरती आपण काय केलं, इथं सुरू केलं.
तो म्हणजेच की आपला सेक्शन 2, तो म्हणजेच की टेक्स्च्युअल पॅसेजेस. ओके, आता टेक्स्च्युअल पॅसेजेसमध्ये कसा क्वेश्चन विचारतात पहा. तर तुम्हाला क्वेश्चन नंबर डायरेक्टली टाकायचा. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 2A टाकायचा आणि महत्त्वाचं हा जो तुम्हाला आहे ना वरती सेक्शन 2, सेक्शन 1, सेक्शन 3 हे नेहमी टाकायचंच. ठीक आहे, सेक्शन 1, 2 टाकला, टेक्स्च्युअल पॅसेज लिहिलं, त्यानंतर बघू शकता डायरेक्टली क्वेश्चन नंबर 2 टाकला. आता यामध्ये काय करायचं, क्वेश्चन नाही लिहायचा, पण कुठं कुठं क्वेश्चन लिहावा लागतो. कुठं लिहावा लागतो पहा. जसं की आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 2A मध्ये A1 मध्ये पाहू शकता ॲन्सर लिहिलं, डायरेक्टली A1 लिहिलं. आता यामध्ये तुम्हाला 4 फिल इन दी ब्लँक्स विचारलेले आहेत. ओके, फिल इन दी ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा तुम्हाला विचारलेल्या. मग रिकाम्या जागा तुम्हाला जेव्हा विचारतात तेव्हा पूर्ण फिल इन दी ब्लँक्स तुम्हाला लिहावे लागते आणि जे तुम्हाला फिल इन दी ब्लँक्सवाला क्वेश्चन राईट ॲन्सर असते त्याला तुम्ही काय करायचं, अंडरलाईन करायचं. जसं पाहू शकता नथू वाज अ स्वीपर. आता यामध्ये स्वीपर हे ॲन्सर आहे म्हणून याला काय अंडरलाईन केलं. द सेकंडवाला आहे द पिंपल नगर ब्लँक वाज ओन्ड बाय सेठ गोविंदराम. ओके, सेठ गोविंदराम हे ॲन्सर आहे म्हणून याला काय केलं, अंडरलाईन केलं. तसे तुम्हाला फिल इन द ब्लँक्सवाले क्वेश्चन येतात ते तुम्हाला काय करायचे आहेत, अंडरलाईन करायचे. हा झाला A1 क्वेश्चन फिल इन द ब्लँक्सवाला. त्यानंतर A2 क्वेश्चन आहे तुम्हाला सेंटेन्स दिले होते. हू सेड म्हणजे कोणी म्हटलेले आहेत आणि टू होम म्हणजे कोणाला म्हटलेले आहेत. हे तुम्ही इथं काय लिहिले, वाक्य लिहिले आणि म्हणजे सेंटेन्सेस लिहिले, डायलॉग, आणि कोणी कोणाला म्हटलेलं आहे ते इथं लिहिलं. म्हणजे हे काय तुम्हाला पॅरेग्राफमधून शोधूनच लिहावं लागतात. वरच्या ज्या फिल इन द ब्लँक्स आहेत ते सुद्धा पॅरेग्राफमधून शोधूनच लिहावे लागतात. त्यानंतर तुम्हाला थर्ड क्वेश्चन होता पाहू शकता A3 वाला, ते तुम्हाला इथं असे लिहायचे होते शब्द. ओके, पण आता इम्पॉर्टंट काय, A1, A2 आणि A3 हे जे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला स्टार्टिंगचे टेक्स्च्युअल पॅसेजमधले म्हणजे पॅसेजेसमधले ते तुम्हाला शोधून लिहावे लागतात तुमच्या पॅरेग्राफमधून. ओके, लक्षात ठेवा तुमचे A1, ओके, हा A1, A2 आणि A3 हे तुम्हाला शोधून लिहावे लागतात तुमच्या पॅरेग्राफमधून. ओके, आता पाहू शकता तुम्हाला A1 मध्ये रिकाम्या जागा फिल इन द ब्लँक्स विचारल्या. इथं होऊ शकते तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स विचारले जाऊ शकते. ओके, किंवा कधी कधी तुम्हाला असं विचारलं जाते की पॅरेग्राफमधले काही सीन वाक्य दिले असतात तर ते वाक्य तुम्हाला ऑर्डरनुसार लावावे लागतात. जशा जशा पद्धतीनं तुम्हाला सेंटेन्स दिले आहेत तुमच्या पॅरेग्राफमध्ये तशा पद्धतीने तुम्हाला ऑर्डरनुसार लावावे लागतात. असे काही क्वेश्चन विचारतात. ओके, ट्रू ऑर फॉल्स झालं, त्यानंतर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स झालंच, त्यानंतर ऑर्डरनुसार झालंच, त्यानंतर अशा टाईपचे सेंटेन्स विचारतात किंवा अजून काही शोधून तुम्हाला अशी डायग्रामसुद्धा देतात. तुम्हाला मराठीमध्ये जसं होतं ना आकलन कृती, तर तशा टाईप तुम्हाला यामध्ये काय हे क्वेश्चन दिलेले असतात A1, A2 आणि A3. लक्षात ठेवा. त्यानंतर आता A4 मध्ये काय विचारतात. ओके, तर A4 मध्ये पाहू शकता तुम्हाला थोडंफार ग्रॅमॅटिक क्वेश्चन तुम्हाला इथं विचारतात डू ॲज डायरेक्ट सारखं. ठीक आहे, तर तुम्हाला इथं पाहू शकता नो सूनर दॅन किंवा सेंटेन्स दिलं असते ते तुम्हाला सेंटेन्स फ्युचर टेन्समध्ये करा, प्रेझेंट टेन्समध्ये करा, ओके, पास्ट टेन्समध्ये करा. तर त्याचे जे वेगवेगळे टाईप्स येतात सेंटेन्सचे त्यामध्ये विचारतात किंवा चेंज द व्हॉइस विचारतात किंवा क्वेश्चन टॅग विचारतात. म्हणजे जे बेसिक तुमचं ग्रामर असेल ना, तुम्हाला माहिती असेल बेसिक ग्रामर तुमचं कोणतं आहे, तर त्यावरतीच तुम्हाला विचारतात. जास्त हार्डवालं ग्रामर करू नका. सोपी जे ग्रामर असेल इझीवालं बेसिकवालं ते तुम्ही करून जा. तुम्हाला तशाच टाईपचे क्वेश्चन येणार. ठीक आहे, तर हे झालं आपला. आता सेम तुम्हाला पाहू शकता क्वेश्चन नंबर B येतो. क्वेश्चन नंबर B म्हणजे काय की तुम्हाला एक सेकंड पॅरेग्राफ देतात. ठीक आहे, दुसरा पॅरेग्राफ आपला इथं काय झाला आता स्टार्ट झाला. जसं मी तुम्हाला सांगितलं A1, A2, A3 पॅरेग्राफमधून शोधून लिहावं लागतात ॲन्सर. तसंच तुम्हाला पाहू शकता B1, B2 आणि तुम्हाला दिलं इथं B3. ओके, तर हे सुद्धा तुम्हाला पॅरेग्राफमधून शोधून लिहावं लागतात. जसं मी तुम्हाला सांगितलं ट्रू ऑर फॉल्स विचारता पाहू शकता. ट्रू ऑर फॉल्स तुम्हाला अशा टाईपचे विचारतात आणि ट्रू ऑर फॉल्स लिहिताना डायरेक्टली पाहू शकता क्वेश्चन नंबर टाकला आणि त्याचे नंबर टाकून ट्रू आहे की फॉल्स आहे ते लिहिलं. म्हणजे सेंटेन्स लिहिण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालू नका. फक्त फिल इन द ब्लँक्स आहे ना, हेच तुम्हाला एक्सेप्शन्स आहे, ते तुम्हाला लिहावंच लागते. ओके, त्यानंतर बघू शकता B2 आहे. मी तुम्हाला सांगितलं एक शब्द देतात, त्यानंतर बघू शकता आकलनकृतीसारखं तुम्हाला शोधून लिहायला लागते त्या पॅरेग्राफमधून. त्यानंतर तुम्हाला पाहू शकता B3 मध्ये तुम्हाला समजा गुड बॅड म्हणजे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला यामध्ये विचारले. ओके, सिनोनिम्स विचारतात तुम्हाला. ओके, त्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं काय दिलं आहे, विरुद्धार्थी शब्द किंवा समानार्थी शब्द तुम्हाला विचारतात. ओके, सिनोनिम्स किंवा अँटोनिम्स. ओके, अशा टाईपचे तुम्हाला काय विचारते इथं A1, A2 आणि A3 मध्ये क्वेश्चन. त्यानंतर B4 मध्ये सेम तुम्हाला डू ॲज डायरेक्टवाले. ओके, एक्सक्लामेटरी सेंटेन्स तुम्हाला इथं विचारलं पाहू शकता. तर अशा टाईपचे तुम्हाला डू ॲज डायरेक्टवाले B4 मध्ये विचारतात. ओके, त्यानंतर तुम्हाला B5 पाहू शकता
B5मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे तो म्हणजेच की पर्सनल रिस्पॉन्सचा. ठीक आहे, पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन तुम्हाला इथं काय विचारलेला आहे. तर पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुम्हाला स्वतःचं मत लिहावं लागते. ओके, स्वतःचं मतमध्ये जो तुम्हाला टॉपिक दिला असेल, जसं की यामध्ये दिला आहे माय गुड हॅबिट, तर याच्यावरती तुमचं काय स्वतःचं मत लिहायचं असते ते इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता तुमचा पाहू शकता इथं जो आहे सेक्शन एंड झाला आहे तो म्हणजेच की सीन पॅसेजेसचा. ठीक आहे, टेक्स्च्युअल पॅसेजेसचा तो इथं एंड झाला. त्यानंतर आता दुसरा सेक्शन आपला स्टार्ट झाला तो म्हणजेच की पोएट्री. आता पोएट्रीमध्ये पाहू शकता कशा टाईपचे क्वेश्चन येतात, कसे लिहायचे. त्यामध्ये वरती हेडिंग द्यायचं म्हणजे द्यायचं सेक्शन 3 पोएट्री, त्यानंतर क्वेश्चन नंबर 3A लिहायचं आणि डायरेक्टली जो क्वेश्चन नंबर असेल तो लिहायचा. आता जसं की पाहू शकता तुम्हाला हा जो क्वेश्चन दिला आहे A1. ओके, त्यानंतर अजून क्वेश्चन दिलेला आहे तो म्हणजेच की A2. ओके, A2 क्वेश्चन दिलेला आहे. त्यानंतर अजून तुम्हाला दिला आहे तो म्हणजेच की A3. तर हे तुम्हाला शोधून लिहायला लागतात तुमच्या पोयममधून. तुम्हाला एक पोयम दिली असते सेक्शन नंबर 3मध्ये, क्वेश्चन नंबर 3A मध्ये, तर त्या पोयममधून तुम्हाला हे क्वेश्चन विचारले जातात. जसं की यामध्ये तुम्हाला काय विचारले जाते, तर यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकते ट्रू फॉल्स किंवा फिल इन द ब्लँक्स किंवा तुम्हाला असे आकलन कृती असतात ना त्या टाईप. ओके, पाहू शकता आकलन कृती म्हणजेच काय, ग्लोबल अंडरस्टँडिंग किंवा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल अशा टाईपचे तुम्हाला. ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजेच काय, आकलन कृती त्यालाच म्हणतात इंग्लिशमध्ये. ठीक आहे, तर अशा टाईपचे तुम्हाला क्वेश्चन विचारतात जे की 100% तुमच्या कवितेमधूनच शोधून तुम्हाला लागतात. A1 A2. ओके, त्यानंतर A3मध्ये पाहू शकता काय विचारलं, तर A3मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे रायमिंग वर्ड्स. ओके, रायमिंग वर्ड्स तुम्हाला इथं विचारलेले आहेत. ओके, तर रायमिंग वर्ड्सचे तुम्हाला इथं काय शोधून लिहावं लागतात. खूप सोपी आहे, म्हणजे फक्त नाईट, मूनलाईट, फॉल, स्मॉल तुमचे उच्चार आहेत ते इथं मॅच झाले पाहिजेत, त्यालाच म्हणतात इथं राईम, म्हणजे राईम मॅच झाले पाहिजेत त्यालाच म्हणतात इथं रायमिंग वर्ड. तर ते तुम्हाला लिहायचे असतात. खूप सोप्या पद्धतीचं आहे. ओके, त्यानंतर आता तुम्हाला हे इथं ॲन्सर बी याचं. आता हे ॲन्सर बी म्हणजेच काय, की तुम्हाला इथं काय करायचं असते, हे तुम्हाला लिहायचं असते ॲप्रिसिएशन. ओके, ॲप्रिसिएशन खूप महत्त्वाचं असते. तुम्हाला 5 मार्कासाठी विचारले जाते विद्यार्थी मित्रांनो 10वीच्या विद्यार्थ्यांना ॲप्रिसिएशन पोयमचं. आता तुम्हाला ॲप्रिसिएशन कसं लिहायचं पहा. टायटल द्यायचं, पोएटचं नाव लिहायचं, रायमिंग स्कीम लिहायची, फिगर ऑफ स्पीच लिहायची आणि सेंट्रल आयडिया लिहायचं. आता हे जे सर्व पॉईंट्स आहेत दिलेले हे पोयममध्ये म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये दिलेले होते की अशा टाईपचं लिहायचं आहे. आता तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेले सुद्धा असतात, कधी कधी नाही दिलेले सुद्धा असतात. म्हणून लक्षात घ्यायचं की सर्व पोयमचं ॲप्रिसिएशन करून जा आणि हे जे पॉईंट्स आहेत टायटल, पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि सेंट्रल आयडिया हे तुम्ही करून जा. आणि ज्यासुद्धा पोयमचं तुम्हाला विचारतील ॲप्रिसिएशन लिहा म्हणून ते तुम्ही डायरेक्टली या पॉईंट्सनुसार लिहायचं. ॲप्रिसिएशन कसं लिहितात पहा. 5 मार्कासाठी खूप छोटा आहे बट इम्पॉर्टंट आहे. ओके, इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. एका एका पॉईंटला या मार्क्स आहेत. टायटलला, पोएटला, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, सेंट्रल आयडिया या प्रत्येक पॉईंटला मार्क्स दिलेले डिवाईड केलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकता पुढचा क्वेश्चन म्हणजे पुढचा सेक्शन सुरू होतो तो म्हणजेच की अनसीन पॅसेजेस. ओके, आता महत्त्वाचं इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहतात तर IMP क्वेश्चनसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. ओके, आता लास्टपर्यंत पहा तुम्ही. IMP क्वेश्चन तुम्हाला मिळणार आहेत, मी सांगणार आहे. ठीक आहे, तर पाहू शकता सेक्शन नंबर तुमचा 4 आलेला आहे तो म्हणजेच की अनसीन पॅसेजेस. आता जसे तुमचे सीन पॅसेजेसवरती क्वेश्चन विचारतात तसेच तुम्हाला अनसीन पॅसेजेसवरती सुद्धा क्वेश्चन विचारतात. पहा कसे, तर तुम्हाला इथं विचारतात पाहू शकता क्वेश्चन नंबर 4मध्ये. ओके, क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला येतो त्यामध्ये A1, A2 आणि A3. तुम्हाला यामध्ये सुद्धा सेम जो तुमचा पॅराग्राफ दिलेला असतो त्या पॅराग्राफमधून शोधून तुम्हाला इथं काय लिहायचे असतात, ॲन्सर लिहायचे असतात. आता महत्त्वाचं हे तुम्हाला जे आकलनकृतीचे असे बॉक्स दिलेले असतात. ओके, हे तुम्ही पेनाने सुद्धा काढू शकता किंवा पेन्सिलने सुद्धा काढू शकता, तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. हा इथं काय डिसिजन झालेला आहे यावर्षी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे लँग्वेजचे पेपर आहेत ना, इंग्लिश, मराठी आणि हिंदी, यासाठी तुम्ही पेन किंवा पेन्सिलने ह्या आकृत्या अशा काढल्या तरी तुम्हाला इथं मार्क्स मिळणार आहेत. यामध्ये कट होणार नाही आहेत मार्क्स. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि पाहू शकता हे शोधूनच तुम्हाला लिहावे लागतात. आता पाहू शकता त्यानंतर तुम्हाला A4 क्वेश्चन येतो तो म्हणजेच की लँग्वेज स्टडीज, म्हणजे थोडाफार तुम्हाला ग्रॅमॅटिक क्वेश्चन येतो. ओके, चेंज द वाईज, क्वेश्चन टॅग वगैरे, नो सुनर दॅन, ओके, नो सुनर डीड, जे असेल तुमचं सोपी बेसिक ग्रामर त्यावरती. त्यानंतर तुम्हाला आता A5 मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारतात तो म्हणजेच की तुम्हाला असतो तो पर्सनल रिस्पॉन्स. ठीक आहे, पर्सनल रिस्पॉन्स म्हणजेच तुम्हाला हा 2 मार्कासाठी येतो विद्यार्थी मित्रांनो. तर 2 मार्कासाठी तुम्ही लिहू शकता, 2 पॅरेग्राफसुद्धा लिहू शकता. एवढे छोटे बट मी छोटं लिहिलेलं आहे, तुम्ही अजूनसुद्धा लिहू शकता असाच एक पॅरेग्राफ. ओके, 2 मार्क तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. बट त्यामध्ये महत्त्वाचं पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वतःचंच मत लिहायचं, इतर तुम्ही कोणाचं पाहून लिहू नका. तुम्ही जे लिहाल ते बरोबरच असणार, चुकीचं नसणार आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला यामध्ये एक लास्टवाला क्वेश्चन येतो तो म्हणजेच की
समरी रायटिंग क्वेश्चन नंबर बीमध्ये, क्वेश्चन नंबर 4B. ओके, तर समरी रायटिंग असं वरती हेडिंग लिहायचं. समरी रायटिंग म्हणजेच काय, की जो तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे, तुमचा अनसीन पॅसेज दिलेला आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला समरी लिहायची असते. समरी म्हणजेच काय, एक सारांश लिहायचा असतो. म्हणजेच तुम्हाला जो पूर्ण पॅरेग्राफ दिलेला असेल त्याच्यावरती तुमचं जे छोटं बनत असेल, म्हणजे पूर्ण अर्थ पण त्याचा आला पाहिजे त्यामध्ये आणि ते लिहिणं पण झालं पाहिजे. ओके, तर क्लासिकल डान्सिंग हा इथं टॉपिक आहे, म्हणून वरती काय द्यायचं, हेडिंग द्यायचं, टायटल द्यायचं समरी रायटिंग करताना, कारण की याला सुद्धा मार्क आहे. ओके, टायटलला सुद्धा मार्क आहे. जे मी तुम्हाला टायटल द्यायला सांगितलं, ज्या क्वेश्चनला आन्सर लिहिताना ते द्यायचंच आहे, कारण की त्याला मार्क्स आहेत. ठीक आहे, आता समरी रायटिंग पाहू शकता, असं लिहायचं तुम्हाला. छोटे छोटे पॅरेग्राफ करून लिहायचे, 3 ते 4 पॅरेग्राफ जेवढे तुम्ही लिहू शकता तेवढे लिहायचे. म्हणजे जास्त लिहायचं नाही यामध्ये, कारण की समरी रायटिंग आहे ना. समरी म्हणजेच काय, एक सारांश. म्हणजे एक जो मोठा पॅरेग्राफ तुम्हाला दिला असेल ना तुमच्या अनसीन पॅसेजचा, तर त्याचा अर्थ पूर्ण आला पाहिजे. ओके, आपण जे समरी लिहितो त्यामध्ये, पण त्यामध्ये पूर्ण जो पॅरेग्राफ दिला आहे एवढा मोठा नाही लिहायचा, त्याचा तुम्ही काय, त्याचा अर्थ आला पाहिजे म्हणून तेवढं तुम्ही इथं लिहायचं, छोटं लिहायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पेपर एंड झाला आपला. असं तुम्हाला सॉल्व करायचं आहे, असं तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन करायचं आहे. आता IMP क्वेश्चन सांगतो मी तुम्हाला, कुठे मिळणार, कसे मिळणार. पहा, इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला कोणते असणार आहेत पहा. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला जो सेक्शन नंबर 4 आहे तुमचा, सेक्शन नंबर 4मध्ये लेटर रायटिंग, डायलॉग रायटिंग, स्पीच रायटिंग, ओके, त्यानंतर स्टोरी रायटिंग, ओके, डेव्हलपर स्टोरी, त्यानंतर न्यूज रिपोर्ट, हे तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तर या इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवरती या चॅनलवरती नॉलेज किडा अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, आतापर्यंत व्हिडिओ पाहतात तर सबस्क्राईब करून ठेवा आता. तर या चॅनलवरती तुम्हाला काय, एक प्लेलिस्ट मी बनवलेली आहे 10th बोर्ड एक्झाम रायटिंग स्किल म्हणून. ओके, 10th इंग्लिश रायटिंग स्किल म्हणून. ते चॅनलवरती प्लेलिस्ट या सेक्शनवरती जाऊन चेक करायचं. त्यामध्ये तुम्हाला ह्याचे व्हिडिओ लेक्चर्स दिले आहेत, एकदम पाहू शकता ते फ्रीमध्ये. ओके, ते पाहून घ्यायचे तुम्ही. हे IMP क्वेश्चन तुमच्यासाठी तेच असणार आहेत, म्हणजे ज्याचे मी शिकवलेलं आहे तुम्हाला. अजून सुद्धा तुमच्याकडे वेळ असेल तर ते तुम्ही पाहून घ्या, चांगल्या पद्धतीची तुमची तयारी होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर असा मी तुम्हाला सांगितलेला आहे कसा पेपर येत असतो तुमचा, कसं तुम्ही सॉल्व्ह करू शकता 10वी इंग्लिशसाठी. ओके, आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पेपरच्या अगोदर पोहोचायला पाहिजे, त्यांनी व्हिडिओ पाहायला पाहिजे. ठीक आहे, ओके, त्यानंतर बघू शकता चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. अजून इम्पॉर्टंट प्रत्येक पेपरचे तुम्हाला व्हिडिओज मिळणार आहे. ठीक आहे, आतापर्यंत व्हिडिओ पाहिला, थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. आणि कॉमेंट्स नक्की करा तुम्ही कधीपर्यंत व्हिडिओ पाहिला. ओके, जेणेकरून मला इथं समजणार आहे. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.